राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत तब्बल 17,98,432 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्या आहेत आणि येत्या 2 दिवसामध्ये ई-केवायसी पूर्ण करा असे प्रशासकीय आदेशही त्या ठिकाणी आता जारी झाले आहेत. ई-केवायसी देखील त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. पण घाईघाईमध्ये ई-केवायसी करायला जाऊ नका. तुमच्या कर्जमाफीच्या रकमेत हजारो रुपयांची तफावत असल्याचं त्या ठिकाणी आता बऱ्याचशा गोष्टींमधून समोर येत आहे. जर न तपासता ही जर ई-केवायसी केली तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. नक्की काय हा प्रकार आहे, तुमच्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरलेत, याशिवाय ई-केवायसी करण्यासाठी नेमकी कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. बघा शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत एकूण 3 टप्प्यांमध्ये ह्या ज्या काही याद्या आहेत ह्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधारे त्या ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. पहिली जी काही यादी आहे ती प्रायोगिक तत्व, ज्याला की आपण पायलट फेज असं म्हटलं, यामध्ये पहिले 532 शेतकरी त्या ठिकाणी पात्र करण्यात आले होते. दुसरी जी पुण्याच्या PDCC जी बँक आहे त्या बँकेमधील जे काही खातेदार आहेत ते 61,900 शेतकरी हे देखील दुसऱ्या यादीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आले होते. यांची कर्जमुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. आणि तिसरी आणि सर्वात जी काही मुख्य यादी आहे जिच्यामध्ये 16,96,000 शेतकरी हे एकूण आत्तापर्यंत त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत. अशा प्रकारे एकूण आत्तापर्यंत 17,58,432 शेतकऱ्यांची नावं आत्तापर्यंत पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. आणि ही जी काही नावं आहेत ही आता सर्व जे काही जिल्हा उपनिबंधक आहेत यांच्या कार्यालयांकडून जे काही ॲग्रिस्टॅक फार्मर ID आहे आणि आधार क्रमांकाच्या साहाय्यानं पुढील 2 दिवसात बायोमेट्रिक ई-केवायसी करण्याचं आव्हान त्या ठिकाणी आता करण्यात आलेलं आहे. जसं की आपण पाहतोय की शेतकरी बंधूंनो, हा जो काय ही जी काय कर्जमुक्ती आहे, आता या कर्जमुक्तीमध्ये नेमके महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्ह्यातले शेतकरी हे पात्र झालेले आहेत याची आकडेवारीनुसार माहिती आपण त्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. नेमका तुमचाही जिल्हा यामध्ये आहे का हे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी त्या ठिकाणी आता पात्र झाले आहेत. यामध्ये 1,92,000 शेतकरी यामध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगर 99,648 शेतकरी आहेत. नांदेडमध्ये 1,11,666, सोलापूरमध्ये 76,940 शेतकरी, यवतमाळमध्ये 64,865 शेतकरी, जालन्यात 62,500 शेतकरी, सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 56,962 शेतकरी, लातूरमध्ये आपण जर का पाहिलं तर 54,426 शेतकरी, धाराशिवमध्ये 46,046 शेतकरी, हिंगोलीमध्ये 44,177 शेतकरी, अकोला आणि वाशिम मिळून 30,709 शेतकरी, कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा 29,409 शेतकरी, भंडारा जिल्ह्यामध्ये 23,658 शेतकरी, बुलढाण्यामध्ये 12,107 शेतकरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 6,711 शेतकऱ्यांची जी काही कर्जमुक्ती आहे ती त्या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे. आणि याच्या ज्या काही याद्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं पोर्टलवरती अपलोड करण्यात आता येत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि चिंतेचा जो काही मुद्दा आहे की सध्या ई-केवायसी त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही सुरू असताना एका मोठ्या समस्येला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. आता कर्ज खात्यामधील जी काय प्रत्यक्ष रक्कम आहे आणि कर्जमाफी पोर्टलवरती दिसणारी जी काही रक्कम आहे याच्यामध्ये डिफरन्स त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांचं बँकेत प्रत्यक्ष जे काही कर्ज आहे ते 1,30,000 आहे, पण पोर्टलवरती मात्र 90,000 किंवा 95,000 दाखवत आहे. आणि यामुळं खरं तर शेतकरी हा एक संभ्रमावस्थेत त्या ठिकाणी पोहोचला आहे. ही जी काही रक्कम जर न तपासता तुम्ही जर का अंगठा लावून ई-केवायसी जर पूर्ण जर केली तर तुमच्या खात्यामध्ये जी काय दिसणारी जी रक्कम आहे तीच तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि उर्वरित रक्कम तुमच्या डोक्यावरती तशीच राहील, ती तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये भरावी लागेल. आता यामध्ये अशा वेळेस त्या ठिकाणी काय करायला पाहिजे की एकदा पडताळणी करून घ्या की ई-केवायसी केंद्रावरती गेल्यानंतर तुमचा जो काय फार्मर ID आणि नावाची कर्जाची रक्कम व्यवस्थित तपासा. कर्ज खात्याची जी काही रक्कम आहे आणि तुम्हाला जी माफ झालेली रक्कम आहे ती सारखीच आहे का ती एकदा तपासून घ्या. जर तफावत जर असेल तर ग्रीव्हन्स किंवा तक्रार त्या ठिकाणी पोर्टलवरती त्या ठिकाणी नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला याचं निवारण त्या ठिकाणी करता येईल. हे जर का नाही झालं तर तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन संबंधित बँक अधिकाऱ्याशी बोलून किंवा जी प्रशासकीय जी काय मदत आहे मग त्यामध्ये तुम्हाला आपल्या परिसरातील उपनिबंधक कार्यालय जे काय आहे किंवा तहसील कार्यालयाशी तुमचा त्वरित संपर्क त्या ठिकाणी साधला गेला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मोठ्या होणाऱ्या नुकसानीपासून त्या ठिकाणी वाचू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला जर असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच त्या ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्हाला काही अडचण जर काही येत जर असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.